या पंचायत समितीला एखादी कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्त इज्जत असेल, पण सरपंचाला इज्जत नाही. इथं कागदांसाठी एवढं फिरवण्यात येतं की बेहिशोब. एक रस्त्याला जर 3-3, 4-4 वर्ष जात असतील तर काय उपयोग आहे या कामांचा आणि काय उद्देश आहे सरकारचा, आम्हाला तेच कळत नाहीये. सरकारचं म्हणणं असं असतं की ग्रामपंचायतचा एक ठराव लोकसभेत सुद्धा लोकसभा सुद्धा कॅन्सल करू शकत नाही, आणि इथं पंचायत समिती नुसतं वाऱ्यावर सोडून देते गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना. आणि आम्ही काय आमच्या घरासाठी मागत नाहीये. एक गावाचा सरपंच जर इथं उपोषणाला बसण्यासाठी मजबूर झाला असेल तो कशासाठी झाला असेल? लोकांसाठीच झाला ना. तरी या अधिकाऱ्यांना एवढी सुद्धा क्यू येत नाहीये लोकांची. अरे अक्षरशः 50 किलोची थैली लोकांना 4-4 किलोमीटर पायी सुद्धा न्यावी लागते पावसाळ्यात. या परिस्थिती आहेत. 1-2 किलोमीटर असो, 4 किलोमीटर असो, गाड्यांची चाकं अर्ध गाड्यात जातात पावसाळ्यात. ही परिस्थिती असून सुद्धा शासनाचं अक्षरशः ढोंगाळ कारभार चालू आहे पारोळा पंचायत समितीवर. इथं लोकप्रतिनिधींचं सुद्धा कुठल्याच प्रकारचा लोकांसाठी काही करण्याचा उद्देश दिसत नाहीये, कुठल्याही पक्षाचे असो ते. मी गोरेगावचे माजी सरपंच रावसाहेब गिरासे. एक विनंती अशी आहे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोक इथं येतात रोज पंचायत समितीला. कुणाचे घरकुलचे मास्टर, कुणाचे रस्त्याचे मास्टर, विहिरीचे मास्टर, वैयक्तिक लाभार्थी, ग्रामपंचायत स्तरावरचे लाभार्थी. तरीसुद्धा पंचायत समिती अधिकारी दुर्लक्ष करत असतील. रोज उठून टी व्ही बघायची तर आपले राज्याचे कृषी मंत्री रोज काहीतरी सांगता, सर शेतकरीला हे येण्यासाठी हे, पण त्याची तर अंमलबजावणी होतच नाही. नुसते GR काढायचे, अंमलबजावणी कोणी करायला तयारच नाहीये. ठीक आहे, तुम्ही मंत्री मोदी आहेत, आम्ही तुमच्याशी टीका बरोबरीने लेव्हल नाहीये, पण तरी आमच्यासाठी जे तुम्ही योजना राबवत आहे तिथं अधिकाऱ्यांनी ते मनावर तरी घेऊन राबायला पाहिजे ना. 2-2, 3-3 वर्षापासून आता परत हे वर्क ऑर्डर जर कॅन्सल झाला तर इथं कॅन्सल झालं तर मंत्रालयात परत जाणार का सरपंच? परत GR काढून आणणार का? ते वैयक्तिक त्याचे नुकसान आहे, त्याच्यामुळे गावाचे पण नुकसान आहेच ना. आहे ते कामं चालू करा आणि पुढील निर्णय योग्य घेण्यात यावे. नाही तर पुढं आमची संघटना हे अधिवेशन कंटिन्यू चालू ठेवू. महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या घरापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाला रोजगार निर्मितीचे साधन म्हणून या पंचायत समितीकडे रोजगार देण्याचं काम असतं. जर अधिकारी उडाउडीचे उत्तर देत असतील, दिशा देण्याचे काम देत नसतील, रोजगार देत नसतील, तर सामान्य शेतकरी, रोजगार मजूर हा कुठे दाद मागेल? याची दखल प्रशासनाने गंभीर स्वरूपात घेऊन त्वरित सर्व कामं तात्काळ चालू करावी. जे मास्टर झिरो झालेले आहेत, जो आपल्याला दिसत नाही आहेत, ते देखील त्वरित चालू करण्यात यावी. का दिसत नाही त्याच्या पाठपुरावा याला जबाबदार देखील प्रशासन आहे. विस्तार अधिकारी साहेब, तुम्हाला एक सांगू इच्छितो की या गोष्टीमध्ये तुम्ही देखील हस्तक्षेप घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे आणि यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे. आमच्या कार्यकाळात देखील आम्ही चांगल्या पद्धतीने राबवली. असं चुकीचं व्हायला नको. सर्व तालुक्यात कामं चालू आहेत आणि फक्त पारोळा तालुका बंद आहे आणि त्याला उडीउडीचे प्रशासन उत्तर देत असेल तर याच्या पुढचं हे आंदोलन आत्मदहनाचं राहील. मी पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत पाटील स्वतः आत्मदहन या पंचायत समितीच्या आवारात करेल जर कामं चालू झाली नाही तर. माजी सरपंच मी माजी सरपंच रामन चौधरी बादरपूर. 2 वर्षापासून शेतपालन रस्ते व 90-10 व 95-5 सर्व वर्क ऑर्डर होऊन सर्व मास्टर झिरो केले आहेत, पण आज रोजी सर्व कामं ऑनलाईनला दिसत नाही. यापैकी आमचे 5 कामं झालेले आहेत. याचे नुकसान भरपाई आम्हाला पंचायत समितीकडून मिळावी ही आमची कळकळीची विनंती आहे. 2 वर्षापासून जो नानांनी विषय सांगितला, आमच्या गावामध्ये 90-10 आणि पानन मिळून 7 रस्ते मंजूर आहेत. 7 रस्त्यांपैकी आजच्या परिस्थितीला
5 रस्ते हे सिस्टीममधनं बाद झालेले आहेत आणि एकही रस्ता ऑनगोईंग दिसत नाहीये. 2 वर्षापर्यंत आमच्या ग्रामपंचायतीने एकदम कडाडीचं एफर्ट्स घेऊन इथं मस्टर काढण्यासाठी पूर्ण जोर लावून आम्ही मस्टर काढले. MRG डिपार्टमेंटला इथं तोंड देणं म्हणजे एखाद्या इथं 12 हत्तीचं बळ घेऊन यावं लागतं, नाहीतर इथं मस्टर सुद्धा माणसाचं निघत नाही असा भोंगाळ कारभार इथं दिसतो. आणि इथं आमचे एवढ्या दिवसापासूनचे प्रलंबित कामं असताना देखील सरपंच हा गावाच्या विकासासाठी झटत असतो. गावाचा विकास करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करीत असतो आणि प्रशासन जर त्याला मदत पुरवत नसेल, असलेल्या वर्क ऑर्डर जर कामांचं पुढील नियोजन कामं कार्यान्वित करत नसेल, तर ही यंत्रणा काय कामाची. माझा शासनाला सवाल आहे, इथून तर मुंबईपर्यंत तुम्ही तुमच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेल्या वर्क ऑर्डरी प्रमा याची काही किंमत आहे की नाही. तुमच्या प्रमाणांना आणि वर्क ऑर्डरींना इथं 0 किंमत आहे. मग तुम्ही वर्क ऑर्डरी दिल्या कशाला. ग्रामपंचायतीमध्ये एवढे रोजगार हमी अंतर्गत कामे मंजूर असून तुम्ही इथं जर ग्राउंड लेवलवर कामं चालू नाहीये तर तुमच्या GR ला काय अर्थ आहे. प्रत्येकाला हा प्रश्न आहे. MRG डिपार्टमेंट मधल्या छोट्या कर्मचाऱ्यापासून तर एकदम मोठ्या लेवलच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि मंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न आहे. मागील यंत्रणा काय काम करत होती, आता त्यांचं काय काम आहे, एकही कोणी त्याचं काही लेखाजोखा घेत नाहीये. शेवटी आम्हाला सरपंचांना जमून इथं या गोष्टीचा निर्णय काहीतरी इथं बाहेर काढावे लागताय. या गोष्टी 2 वर्षापर्यंत टोपल्याखाली झाकून ठेवलंय. उद्या होईल, परवा होईल, सोमवार होईल, मंगळवार होईल. काय कुठे जाणार आहेत शेतकरी, कुठे जाणार आहेत. रस्ते नाहीये. आमच्या इथं समोर शेतकरी बसलेले आहेत. बैलगाडा त्यांना एक लेअर कंप्लीट झालाय, एकाच मस्टर निघालाय आणि पुढे जसाच तसा रस्ता पडलेला आहे. त्याला खर्च पण त्याच्यावर नाहीये आणि आहेत ते रस्ते उडून दिले जात आहेत. कोणत्या पद्धतीने विकास करायचा. सरपंचांचं लोकप्रतिनिधींचं काम विकास करणं आहे आणि विकासाला हातभार लावण्याचं काम, ते मोशनमध्ये आणण्याचं काम, त्याला लिक्विडिफाय करून रिझल्ट ओरिएंटेड करण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. आणि जर तुमच्याकडे असे का अधिकारी कर्मचारी आहेत की त्यांच्याकडनं ते प्रमोटच केलं जात नाही काम ग्राउंड लेवलपर्यंत, तर यंत्रणा काय कामाची. एवढी मोठी समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधला सर्वात मोठा दुवा पंचायत समिती, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत मधल्या ग्राम विकासाच्या कामांसाठी पंचायत समिती. तुमच्या दुवा असताना तुम्ही जर मेडिटर म्हणून तुमची भूमिका तुमच्याकडनं पार पडत नाहीये. एखादी शासकीय संस्था अशा प्रकारे काम करते, त्याच्यापेक्षा तर आम्ही आमच्या स्तरावर जे करतोय ते योग्य करतोय. असे भरपूर प्रश्न आहेत आणि इथं सरपंच लाचार आहे. पंचायत समितीमध्ये इथं सरपंचाला कुठलीही किंमत नाहीये. तो इकडून फाईल तिकडे, तिकडून फाईल इकडे, याच्या टेबलवरून त्याच्या टेबलवर. इथं साधं जॉब कार्ड निघत नाही 8-8 दिवस. इथं ऍक्टिव्ह मजूर होत नाही. कोणत्या पद्धतीचे कामं येते. अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धती जो कुठलाही चार्ज आपण घेतला, कोणत्याही ठिकाणी 12,000ने जर नोकरीला लागलो तरी आपल्याला ऑफिस बॉय मधून पाणी आणि चहा पुरवण्याचं काम 3 टाइम करावं लागतं. मग इथं हे सगळे एवढे चार्ज घेऊन बसलेल्या लोकांकडे काय आहे रिझल्ट. असं सगळ्याच लोकांविषयी नाहीये, पण जे आहे ते आमच्या कामांना मार्ग काढून आमच्या लाभार्थ्यांचे कामं व्यवस्थित करून द्या. जे सिंचन विहिरीचे मस्टर थांबलेले ते चालू करून द्या. पानन रस्त्यांची परिस्थिती खराब आहे. 90-10चे रस्त्यांना अजूनही काही पुढे चालना मिळाली नाहीये, ते चालू करून द्या. एवढी नम्र विनंती साहेब तुम्हाला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना. सर तुम्ही बोलताय.